नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. माझ्या खाद्य संस्कृती हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, याची रेसिपी असं मोड आलेल्या मटकीची उसळ. ही उसळ एवढी स्वादिष्ट, झटपट बनणारी, पण तेवढीच पौष्टिक सुद्धा असा. बरेचदा काय होतं की आपण असे दुपारच्या वेळी जेवून वगैरे असे निवांत बसलेले असतो आणि अचानक पाहुणे येतात आणि आपल्याला विचारतात की इकडे काही घरगुती खानावळ असा काय किंवा घरगुती जेवण खय मिळत. त्यावेळी जर आपल्याकडे फ्रीजमध्ये अशी मोड आलेली मटकी जर असतात ना, तर ह्यो अतिशय उत्तम पर्याय असा. कारण एवढ्या झटपट ही उसळ बनता आणि तेवढी स्वादिष्ट लागता. चपाती सोबत उसळ जरी दिलात ना, अप्रतिम कॉम्बिनेशन असा आणि अगदी झटपट बनता. माझी आई किंवा माझी आजी सांगी, दुपारच्या वेळी किंवा मध्यान्हकाळच्या वेळी जर अचानक आपल्या दरवाजात कोण आयला ना, भुकेलेली माणसं, तर त्यांना कधीच आपण उपाशी पाठवू नये, काय ना काहीतरी देऊ हवे. मग त्यावेळी ही उसळ बनवणं म्हणजे एकदम बेस्ट ऑप्शन असा. आवडीन पाहुणे पण खातात, आपणही खातो. तर ही उसळ कशा पद्धतीने बनवायची ते बघूया. आता ही उसळ बनवण्यासाठी मी काय केलंय, सगळ्यात आधी मटकी व्यवस्थित धुवून आदल्या दिवशी 7 ते 8 तास भिजत घातले आणि रात्री पाणी सगळं निथळून चाळणीवर ठेवून दिलंय. सकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ते का व्यवस्थित मोड आले. अशा प्रकारे मी वेगवेगळी कडधान्य म्हणजे कडवे वाल असतील किंवा मटकी, मूग हे असे मी मोड काढून फ्रीजमध्ये ठेवून देते. आयत्या वेळा उसळी करू बरे पडतात. काही लोक ही उसळी बनवताना डायरेक्ट फोडणी घालतात कढईत आणि त्यातच मटकी टाकतात. मी असं न करता कुकरमध्ये ती टाकून अंगाबरोबर पाणी घालून ते काही एक शिट्टी काढून घेतले, जेणेकरून घरात जर अशी वयस्कर माणसं असतील तर पटकन ती व्यवस्थित चाऊक गाऊ होई, व्यवस्थित शिजता पण अगदी गोळ होणार नाही. तर कुकरमध्ये घालून मी ते काही एक शिट्टी काढून घेतलं. गॅस बंद केलंय एक शिट्टी काढल्यानंतर. त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलंय तापत. पॅन ठेवल्यानंतर पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात मी तेल घातलंय. तेल कडकडीत जेव्हा तापला तेव्हा त्यात मी लसूण टाकले. फोडणी ठेचलेले लसूण 4 ते 5 पाकळ्या लसणाचे टाकले. लसूण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भरपूर चिरलेले 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आणि ते 3 कांदे फोडणीत घातले. कांदा फोडणीत घातल्यानंतर व्यवस्थित तो परतून घेतला. तर कांदा ह्याच्यात भरपूर वापरण्याचं कारण सांगते. कांदा भरपूर वापरल्यामुळे काय होतं, कांद्याक आमचं थोडंसं गोडूसपणा असता. साखरेचं किंवा गुळाचा वापर मी करतलेच, पण कांद्याची चव ह्याच्यात भारी येते. त्यामुळे भरपूर कांदा वापरायचो. 3 म्हणजे साधारण मध्यम आकाराचे कांदे हे मी बारीक चिरून घेऊन फोडणीत घातले. तो कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आता त्याच्यात टोमॅटो घातले. टोमॅटो घालून व्यवस्थित सगळा परतून घेतलाय. आता टोमॅटो घातल्यावर मी काय केलं, जसं कांदा परतलं तसं टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घेतले. ह्या परतताना गॅस मात्र एकदम हाय ठेवलेले, गॅस बारीक वगैरे काय करूक नाही. 1 मिनिटभर कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यात जसं मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे अर्धो चमचा साखर घातलं. साखर घातल्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मटकी हे दोन्ही गोष्टी बघितल्या आणि अंदाजान मीठ घातलंय. त्यानंतर घातलंय मी कांदा लसूण मसाल्याचा वापर मी जरा सढळ असते केले. माझं जेवण तिखट असता, तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीन कमी जास्त करू शकतात. कांदा लसूण मसालो घातल्यानंतर मी चमचोभर त्याच्यात हळद घातलंय. साखर, मीठ, कांदा लसूण मसालो, हळद ह्या सगळ्या घालून झाल्यावर परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं. ह्या परतताना मात्र गॅस माझा एकदम हाय होतो, कारण ह्या वेळात बारीक करूची तशी काही गरज लागणार नाही. साखर आणि मीठ घातल्यानंतर थोडासा कांद्यात आणि टोमॅटो चांगचं पाणी सुटता. त्याच्यावरती हे मसाले व्यवस्थित परतले जातात. त्यानंतर मी मोठो चमचो गच्च भरून लाल तिखट घातलं. ह्या रंगाचा लाल तिखट असो लाल रंग येण्यासाठी ह्या वापरते, का जास्ती तिखट नाही असा. त्यानंतर पाऊण चमचो मी गरम मसालो घातलाय. गोडो मसालो घातला तरी चालता. ह्यो मी साठवणीतलो जे मसाले आपल्याकडे असतात तो ह्यो गरम मसालो पाऊण चमचो वापरलाय. हे मसाले घातल्यानंतर लाल तिखट आणि गरम मसालो घालून झाल्यावर सुद्धा ह्या सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं. ढवळायचं, कारण त्या मसाल्याचा कच्चो वास येता कामा नये. खयचेही पावडर मसाले घातल्यानंतर ढवळत रवायचा, व्यवस्थित ते भाजले जाऊ गए, शिजले जाऊ गए. आता सगळे मसाले हे भाजून व्यवस्थित झाल्यानंतर आता गॅस एकदम लो करायचो आणि 20 ते 25 सेकंदासाठी वरती एक ताटली ठेवायची, झाकण ठेवायचं आणि ते व्यवस्थित जरा मसाले शिजून घ्यायचे. व्यवस्थित शिजू गए 25 सेकंद, त्याच्यापेक्षा जास्ती शिजूची गरज लागणार नाही, कारण मुळातच कांदा टोमॅटो तुम्ही हाय गॅसवर परतल्यामुळे तो शिजलेलो असतो आणि मटकी सुद्धा आपली शिजलेली असते. फक्त मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मिक्स होण्यासाठी 20 ते 25 सेकंदासाठी झाकण ठेवून ते काही वाफ काढून घ्यायची. झाकण काढायचा आणि एक शिट्टी काढून घेतलेली जी मटकी असते ती मटकी ह्याच्यात ओतायची. आता ही मटकी ओतताना जर तुम्ही अंगाबरोबर पाणी ठेवला तर ह्या व्हिडिओमध्ये दिसतं असतं
अगदी अंगाबरोबर पाणी यायचं, अगदी अंगाबरोबर. ही मटकी ह्याच्यात ओतायची आणि मटकी ओतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचा. मटकी ओतून सगळं व्यवस्थित ढवळलात की मटकी झाकण ठेवायचा आणि मटकी 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. ह्या कशासाठी, तर जे मसाले कांदा टोमॅटो तुम्ही घातलात ना ते व्यवस्थित त्या मटकीत ओढले जाऊ नये, कारण मटकी आपण सुरुवातीकच फोडणीत घातलेली नाही असा, सेपरेट शिजवून घेतलेली असल्यामुळे झाकण ठेवून 1 मिनिटभर त्याला वाफ काढून घ्यायची, जेणेकरून सगळे मसाले त्या मटकीत ओढले जातले. नंतर 1 मिनिटानंतर झाकण काढायचा आणि आपण कोकणातली माणसं, खोबऱ्याशिवाय का आपलं काम होणार नाही, त्यामुळे खोबऱ्याचं चव घालायचो, ओल्या नारळाचं कीस घालायचो. मी अर्धी वाटी ओल्या नारळाचं कीस घातलं. ओल्या नारळाचं कीस घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचा. खोबरा सगळीकडे मिक्स झाला की त्याच्यानंतर वरनं घालायची ओली कोथिंबीर, ताजी कोथिंबीर. माझा खायचाच जेवण ह्या कोथिंबीरीशिवाय कधीच पूर्ण होणार नाही, त्यामुळे ओली कोथिंबीर वरनं शिवरायची. मटकीची उसळ तयार झालेली असते. चपातीसोबत खाऊ किंवा भाकरीसोबत खाऊ इतकी अप्रतिम लागताना मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की उसळ कशी झाली.